नाशिक आणि दिंडोरी लोकसभेसाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडते आणि त्याची सगळी तयारी आता प्रशासनाकडून जवळपास पूर्ण करण्यात आलेली आहे। उद्या ज्या मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी जे साहित्य लागतं, ईव्हीएम मशीन्स असतील, ते सगळे युनिट्स जे आहेत, इतर साहित्य जे आहे ते आता या ठिकाणी स्ट्रॉंग रूममधून बाहेर काढण्यात आलेलं आहे। आणि आता जे मतदान केंद्र आहे त्या ठिकाणी जे कर्मचारी ही सगळी प्रक्रिया पार पाडणार आहेत त्यांना आता या ठिकाणी या सगळ्या साहित्याचं, ईव्हीएम मशीन्सचं वाटप आता सुरू करण्यात आलेलं आहे। नाशिकचा जर आपण विचार केला तर नाशिक लोकसभेसाठी 1910 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे, तर दिंडोरी लोकसभेसाठी 1922 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। एकूणच संपूर्ण मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये 44 भरारी पथकं असणार आहेत। त्यासोबतच निवडणूक निरीक्षक देखील या सगळ्या मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवून असणार आहे। आपण जर बघितलं तर नाशिकमध्ये खरं तर महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे विरुद्ध महायुतीचे हेमंत गोडसे यांच्यामध्ये सरळ लढत होती आहे, तर अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांचा फटका नेमका कोणाला बसणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर दिंडोरीमध्ये महायुतीच्या भारती पवार विरुद्ध महाविकास आघाडीचे भास्कर भगरे यांच्यामध्ये दुरंगी लढत होती आहे। मागच्या टप्प्यामध्ये जर आपण बघितलं तर निवडणुकीच्या दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यामध्ये मतदानाची टक्केवारी जी आहे ती घसरल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं आणि त्यामुळे आता शेवटच्या टप्प्यामध्ये तरी मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रशासनासह वेगवेगळ्या सामाजिक संस्थांकडून आवाहन केलं जातं आणि त्यामुळे आता उद्या नाशिक आणि दिंडोरी लोकसभेसाठी किती टक्के मतदान होतंय यावरच खरं तर आता नाशिक आणि दिंडोरीच्या उमेदवारांचं भवितव्य जे ते अवलंबून असणार आहे। त्यामुळे आता नेमकं उद्या सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाल्यानंतर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत किती टक्के मतदान होत आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।